निवाडा करण्याच्या त्यांच्या या पद्धतीला पुढे लोक अदालत असे नाव पडले. फौजदारी खटले, जमिनीवरून भांडणे अशा गोष्टींमध्ये डॉक्टर कधीच पडले नाहीत. पण एकदा मात्र त्यांच्याकडे एक वेगळीच केस आली. एका गावातल्या 3 भावांना त्यांच्याच गावातला एक माणूस चेटूक करतो असा संशय होता. त्या माणसामुळे त्यांची 2-3 मुलं मेली असे त्यांना वाटत होते. मांत्रिकाने सांगितले म्हणून त्या माणसाला धडा शिकवण्यासाठी या 3 भावांनी त्याला बेदम मारले आणि नंतर उपचारासाठी बैलगाडीत घालून डॉक्टरांकडे घेऊन गेले. पण कोणाचा तरी मार वर्मी लागल्यामुळे रस्त्यातच तो माणूस मरण पावला. घाबरून आता काय करायचे असा सल्ला त्यांनी डॉक्टरांना मागितला. हा सरळ सरळ खुनाचा गुन्हा होता. पण त्यातल्या कुणाच्या माराने तो माणूस मेला हे नक्की सांगता येत नव्हते. आता आपल्याला पोलीस पकडून नेणार, आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचे काय होणार या विचाराने तिघेही रडवेले झाले होते. शेवटी डॉक्टरांनी त्यांना सुचवले की कोणातरी एकाने खुनाची जबाबदारी घेऊन शिक्षा भोगावी आणि इतर दोघांनी त्याचे कुटुंब सांभाळावे. डॉक्टरांचा सल्ला त्या तिघांना पटला. त्यातल्या एकाने शिक्षा भोगली आणि इतर दोघांनी त्याचे कुटुंब सांभाळले. डॉक्टरांनी जे सुचवले त्यामुळे त्यांना शिक्षाही भोगावी लागली, पण त्याच वेळेला 3 कुटुंब उघड्यावर पडण्यापासून वाचली. हा असा खुनाबिनाचा एखादाच अनुभव सोडला तर बाकी डॉक्टरांकडे किरकोळ तंटेच येत होते. लोकांचा त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे 25हून अधिक वर्ष डॉक्टरांनी लोक अदालतचे काम केले. असे अनेक उद्योग डॉक्टरांनी केले. खूप आधी बाहेरचे व्यापारी केरोसिन, मीठ अशा गोष्टी आदिवासींना विकायचे. त्यावेळेला पैसे कमी वापरले जात होते. त्यामुळे वस्तूच्या बदल्यात वस्तू दिल्या जायच्या. मीठ ही खरे तर किती स्वस्त गोष्ट, पण त्याच्या बदल्यात व्यापारी भात, चारोळी, मध अशा महाग वस्तू घेऊन जायचे. पण आदिवासींना आपण फसवले जातोय हे कळायचेही नाही. ही गोष्ट बाबा आमटेंच्या लक्षात आल्यावर त्यांनी आदिवासींसाठी स्वस्तात मीठ आणायला सुरुवात केली. त्यावेळी 16 रुपयात 100 किलो मीठ मिळायचे आणि त्याच किमतीला प्रकल्पावर ते विकले जायचे. ते घेण्यासाठी झुंडीने लोक यायचे. मीठ, केरोसिन, बियाणे वाटप हे काम अनेक वर्ष विलास मनोहर यांनी नेटाने चालू ठेवले. यामुळे आदिवासींचे होणारे शोषण बऱ्याच प्रमाणात थांबले. आदिवासींनी कपडे वापरायला सुरुवात केली. त्याच दरम्यान सरकारने जनता साड्या नावाचा उपक्रम सुरू केला, ज्यात 16 रुपयांना एक अशा साड्या मिळायच्या. पण याचाही लोकांनी धंदा करून टाकला. इथे जी माणसे साड्या विकायला यायची ती 16 ऐवजी 25 रुपयाला विकायची. त्यातून त्यांना खूप नफा व्हायचा, पण आदिवासींचे मात्र नुकसान व्हायचे. आदिवासींचे होणारे नुकसान पाहून मंदाताईंनी स्वतः साड्या आणून इथल्या लोकांना द्यायचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी 300-400 साड्या आणल्या आणि येण्या जाण्याचा खर्च काढून ना नफा ना तोटा या तत्वावर विकल्या. पण पुढे व्यापारी लोक या योजनेचा गैरवापर करत असल्याचे लक्षात आल्यावर सरकारला ती योजना बंद करावी लागली. सरकारच्या बऱ्याच योजनांचे असेच होते. ज्यांच्यासाठी या योजना तयार केल्या जातात त्यांना या योजनेची माहिती मिळत नाही आणि मिळालीच तर त्यांच्यापर्यंत जी मदत पोहोचते ती अगदीच कमी पोहोचते. याचेच एक उदाहरण म्हणजे शेतकऱ्याला फळझाडांची 25 रोपं द्यायची अशी एक योजना होती. या योजनेप्रमाणे ती रोपं कशी लावायची, कोणती खतं घालायची याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना 3 दिवस मिळणार होते आणि पुढे त्या रोपांच्या देखभालीचा 5 वर्ष खर्चही मिळणार होता. म्हणजेच एका शेतकऱ्यावर साधारण 5,000 रुपये खर्च होणार होता. त्याच दरम्यान पुण्याच्या एका संस्थेच्या एक बाई सरकारच्या किती योजना खरंच लोकांपर्यंत पोहोचतात याचे सर्वेक्षण करत होत्या. त्या बाईंनी ज्या ज्या गावात ही योजना राबवली गेली होती त्या त्या गावात जाऊन चौकशी केली. तेव्हा त्यांना कळले की लाभार्थींना रोपं मिळाली होती. तसा त्यांचा अंगठाही त्या कागदावर होता. प्रशिक्षण, जेवण वगैरे हे सगळे त्या काळात मिळाले होते. पण देखभालीच्या खर्चाबद्दल मात्र कोणालाच काही माहित नव्हते. थोडक्यात रोप, प्रशिक्षण यासाठी 400-500 रुपये खर्च करून उरलेले 4,500 रुपये दुसऱ्याच कोणाच्या तरी खिशात गेले होते. सरकारचा पैसा गरिबांपर्यंत, आदिवासींपर्यंत पोहोचत नाही ही गोष्ट डॉक्टरांना दिसत होती. जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे डॉक्टरांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अशा योजनांचा आदिवासींना लाभ मिळावा म्हणून प्रयत्नही केले. पण त्यांच्यासारखे कार्यकर्ते संख्येने कमी असल्याने त्यांनाही मर्यादा येत होत्या. इथल्या मागास आणि गरीब आदिवासींचे जगणे सोपे व्हावे, त्यांच्यासाठी आधुनिक जीवनाचा मार्ग मोकळा व्हावा असे ध्येय घेऊन डॉक्टर व त्यांचे कार्यकर्ते हेमलकशात आले होते. पण माणसांसोबतच त्यांच्या हातून जंगलातल्या वन्य प्राण्यांचीही सेवा झाली. हेमलकशाचा प्रकल्प सुरू झाल्यावर एकदा डॉक्टर प्रकाश व मंदाताई फिरून येत असताना त्यांना काही आदिवासी शिकार करून येताना दिसले. त्यांच्या काठीला 2 माकडं टांगलेली होती.
त्यातली एक मादी होती आणि त्या मादीच्या पोटाला तिचे लहान पिल्लू पकडून बसले होते. आपली आई जिवंत नाही हे त्याला माहीतच नव्हते. ते दृश्य पाहून या दोघांना खूप वाईट वाटले. त्यांनी त्या आदिवासींकडे या पिल्लाला मागितले. आधी ते पिल्लू द्यायला तयार नव्हते, पण त्याच्या बदल्यात धान्य देतो असे डॉक्टरांनी सांगितल्यावर ते तयार झाले. डॉक्टर व मंदाताई त्या पिल्लाला घरी घेऊन तर आले, पण त्याला वाढवायचे कसे हे त्यांना माहित नव्हते. सुरुवातीला मिल्क पावडरचे दूध ड्रॉपर असलेल्या औषधाच्या बाटलीतून त्याला पाजले. पुढे पुढे ते पिल्लू त्यांच्यात चांगलेच रमले. ते पिल्लू मादी असल्याने तिचे नाव बबली ठेवले. ही बबली म्हणजे डॉक्टरांच्या प्राणी अनाथालयाची पहिली सदस्य. घरात, दवाखान्यात वावरणारी ही बबली सगळ्यांची आवडती झाली होती. उपचारासाठी दवाखान्यात येणारे आदिवासी या बबलीला तिथे खेळताना पाहत होते आणि जिवंत प्राणी चांगले असतात हे नकळतपणे त्यांना पटत होते. त्यामुळे मोठ्या प्राण्यांना मारले तरी पिल्लाला ते डॉक्टरांकडे आणून देऊ लागले. असेच एकदा कोणीतरी हरणाचे एक छोटे पिल्लू त्यांना आणून दिले. सुरुवातीला ते पिल्लू खूप घाबरले होते. ते अगदीच लहान असल्याने त्याला कसे सांभाळायचे हे डॉक्टरांना कळत नव्हते. शेवटी त्यांनी थोडा विचार केल्यावर त्यांच्या लक्षात आले की पिल्लू जेव्हा लहान असते तेव्हा त्याची आई त्याच्या मागच्या भागाला चाटते. तो स्पर्श कळल्यावर मग ते पिल्लू त्याचे विधी करतं, दूध पितं. मग डॉक्टरांनी सुद्धा तसेच केले. पिल्लाचा मागचा भाग खाजवला की ते पिल्लू त्यांच्या हातावर सगळे विधी करायचे. त्यांच्या या युक्तीचा उपयोग हे प्राणी स्थिरावायला झाला. 2-4 दिवसात वास आणि स्पर्श ओळखीचा झाला की ही पिल्लं मग आपणहून दूध प्यायची. पक्क्या घरात राहायला आल्यावर एका घरात डॉक्टर व मंदाताई राहायचे, तर दुसऱ्या घरात विलास, दादा पांचाळ हे राहायचे. या दोन्ही घरांच्या मधली जागा दोन्ही बाजूंनी बंद करून त्यात त्यांनी प्राणी ठेवायला सुरुवात केली. तिथे प्राणी ठेवल्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणे सर्वांना सोपे गेले. या सततच्या सहवासामुळे डॉक्टर, विलास, दादा, बबन पांचाळ, तुकाराम, कवडू, मनोहर यंपलवार हे सगळेच प्राण्यांच्या अगदी ओळखीचे झाले. पण कुणाला तरी हे बघवले नाही आणि त्यांनी डॉक्टर बेकायदेशीरपणे प्राणी पाळत आहेत अशी तक्रार वन खात्याकडे केली. वन खात्याकडून मगरे नावाचे वनाधिकारी प्रकल्प बघायला आले. ते तक्रार केल्यामुळे प्रकल्प बघायला आले होते, पण गंमत अशी झाली की प्रकल्प पाहिल्यावर ते खूप खुश झाले. अनाथ प्राण्यांचा सांभाळ इथे किती प्रेमाने केला जातो हे पाहून त्यांनी आलापल्लीच्या वन खात्याकडे असलेल्या अस्वलाचे एक आजारी पिल्लू उपचारासाठी आणि सांभाळण्यासाठी डॉक्टरांकडे देऊन टाकले. या राणी अस्वलाचे आणि नंतर नेगल या बिबट्याचे या प्रकल्पावर सगळ्यात जास्त लाड झाली. ही राणी जसजशी मोठी होत गेली तस तसे तिचे वजन वाढत गेले. त्यामुळे डॉक्टर जेव्हा राणीला नदीवर फिरायला घेऊन जायचे तेव्हा ती दमून जायची. थकल्यामुळे बराच वेळेला डॉक्टरांच्या कडेवर बसून जायचा हट्ट ती करायची. कधी बैलगाडीतून नेले तरी डॉक्टरांच्या मांडीवर जाऊन बसायची. इतके या राणीचे लाड सगळ्यांनी केले होते. प्रकल्पावरचे बरेचसे प्राणी हे डॉक्टरांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनीच वाढवलेले, त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलेले असल्याने त्या प्राण्यांनी तिथल्या माणसांना तसेच त्यांच्या लहान मुलांनाही कधीच त्रास दिला नाही. प्रकल्प बघायला आलेले बरेच जण डॉक्टरांना सांभाळा हं, या प्राण्यांचा काही भरवसा नसतो असा सल्ला देऊन निघून जायचे. पण इतरांची प्राण्यांबद्दल काहीही मतं असली तरी या सगळ्यांचे मात्र हेमलकशातले वास्तव्य या प्राण्यांमुळे खूपच आनंदमय झाले होते. डॉक्टरांकडे कुत्री, माकडं तर होतीच, शिवाय नीलगाय, भेकर, अस्वल, कोल्हा, तरस, मोर, साप, नाग, खार, घोरपड असे वेगवेगळे प्राणीही होते. त्यातच 1979 मध्ये एका मगरीचीही भर पडली. प्रकल्पावर राहणारी सगळी माणसे शाकाहारी होती. प्रकल्पावरच्या प्राण्यांनाही त्यांनी शाकाहारीच केले होते. तरस खरे तर मांसाहारी प्राणी, पण डॉक्टरांकडचे तरस मात्र शाकाहारी होते. त्यामुळे आपण सवय लावली तर प्राणी शाकाहारी बनू शकतात असे सगळ्यांना वाटू लागले. अशातच त्यांच्याकडे 1980 साली बिबट्याची 2 पिल्लं आली. सुरुवातीला त्यांना महिनाभर नुसते दूध देण्यात आले. बिबट्यालाही शाकाहाराची सवय लागेल असे वाटल्याने त्या पिल्लांना दूध, भात, पोळी, अंड असे अन्न देण्यात येत होते. कारण त्यांना मटण द्यायचे जरी म्हटले तरी ते जवळपास कुठे मिळत नव्हते आणि मिळाले असते तरी त्यांना ते परवडले नसते. मटणाशिवाय त्या 2 पिल्लांनी थोडे दिवस काढले, पण ते फार जगले नाहीत. त्यांच्या तब्येतीही चांगल्या राहिल्या नाहीत. या अनुभवामुळे बिबट्याला मटण दिलेच पाहिजे या निष्कर्षापर्यंत सगळे पोहोचले. पुढे 1983 साली त्यांच्याकडे बिबट्याचा एक 6-7 दिवसांचा बच्चा आला. माडिया भाषेत बिबट्याला नेगल म्हणतात, त्यामुळे त्याचे नाव नेगल ठेवण्यात आले. त्यालाही सुरुवातीला दूध देण्यात येत होते, पण त्याला त्याचा त्रास होऊ लागला. त्याला सारखा डायरिया होऊ लागला.
त्याच सुमारास प्रकल्पावर मांजराने एक कोंबडी मारली होती. तिचं मांस नेगलला दिले तेव्हा त्याला ते खूपच आवडले. ती कोंबडी त्याला 4-5 दिवस पुरली. आता त्याला मटण देणे गरजेचे होते. पण त्याच्यासाठी मटण घेणे शक्य नसल्याने दुसरा काहीतरी पर्याय शोधावा लागणार होता. त्याच सुमारास प्रकल्पावरचा एक बैल मेला. मग त्याचे मटण साफ करून नेगलला दिले. ते सुद्धा नेगलने आवडीने खाल्ले आणि ते पुरलेही खूप दिवस. मग पुढे कुठेही, अगदी आजूबाजूच्या गावात सुद्धा कुठला प्राणी मेला की त्याचे मटण नेगलसाठी आणले जायचे. मेलेल्या प्राण्यांना फाडायचे, त्यांची साफसफाई करायची आणि त्यांचे छोटे छोटे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. खरे तर कुठल्याही शाकाहारी माणसाला शिसारी आणणारे हे काम होते. डॉक्टर प्रकाश, विलास हे शाकाहारी होते. दादा, बबन हे तर माळकरी होते. पण तरीही प्राणी जगले पाहिजेत म्हणून काहीही करायची या सगळ्यांची तयारी असायची. हेमलकशात वीज नसल्याने 1982 मध्ये केरोसिनवर चालणारा फ्रीज डॉक्टरांनी प्रकल्पासाठी विकत घेतला. या एकाच फ्रीजमध्ये औषधं, दही, दूध खालच्या भागात आणि मटण वरच्या भागात ठेवले जायचे. मंदाताईंनी प्राण्यांना वाढवण्यात थेट मदत केली नसली तरी कधी आक्षेपही घेतला नव्हता. त्यांनीही कधी आयुष्यात मांस, प्राण्यांचे रक्त बघितले नव्हते, खाल्ले नव्हते. पण तरीही प्रकल्पावरच्या प्राण्यांची गरज ओळखून एकाच फ्रीजमध्ये दूध, दही, औषधं आणि मटण ठेवणे हे त्यांनी सहन केले. फ्रीझरमध्ये मटण खचाखच भरलेले असायचे. फ्रीजचा दरवाजा जरी उघडला तरी मटणाचा वास यायचा. कधी केरोसिन संपले, दिवा विझला की कूलिंग व्हायचे नाही आणि असे रात्रीचे झाले तर ते लक्षातही यायचे नाही. मग फ्रीज मधल्या बर्फाचे पाणी होऊन ते रक्त मिश्रित पाणी घरात सगळीकडे पसरायचे. पण या सगळ्या गोष्टी मंदाताईंनी चालवून घेतल्या. प्रकल्पावर राहणारे सगळेच प्राणी डॉक्टरांच्या कुटुंबातले सदस्य बनले होते. नेगल हा तर मुलासारखाच डॉक्टरांच्या घरात वाढलेला. त्यामुळे तो घरात मोकळाच फिरायचा. घरातली लहान मुलं सुद्धा त्याच्याशी मोकळेपणाने खेळायची. डॉक्टरांची मुलगी आरती तर त्याच्या पाठीवर घोडा घोडा खेळायची. नेगलची साथीदार नेगली सुद्धा खूप प्रेमळ होती. तिची पहिली प्रसूती झाली तेव्हा डॉक्टरांना त्याबद्दल फारशी काही माहिती नव्हती. 90 दिवस प्रसूतीला लागतात एवढेच त्यांना माहित होते. त्यांनी त्यांच्या मीटिंगचा दिवस नोंद करून ठेवला आणि ते फक्त नेगलीवर लक्ष ठेवून होते. जसजसे दिवस पुढे सरकत होते तस तशी नेगली जड होत गेली. जास्त खातपीत नव्हती. तिच्या पिंजऱ्याच्या मागे एक गुहा केली होती. तिथे ती एक दिवस निघून गेली. त्याच रात्री तिने एका पिल्लाला जन्म दिला. सकाळी डॉक्टर बघायला गेले तेव्हा तिने दातात धरून ते पिल्लू सगळ्यांना दाखवायला आणले. प्रकल्पावर जन्मलेला हा पहिलाच बच्चा होता. पुढे फेब्रुवारी 1986 मध्ये सर्पदंशाने नेगल अचानक गेला. त्याचे जाणे सर्वांनाच खूप जाणवले. मग आलापल्लीला राजा नावाचा 1 वर्षाचा पॅन्थर होता. त्याला नेगलीसाठी प्रकल्पावर आणण्यात आले. हा 35-40 किलोचा पॅन्थर प्रकल्पावर आणला तेव्हा वनाधिकाऱ्यांनी त्याला साखळीने बांधून ठेवल्यामुळे खूपच आक्रमक झाला होता. डॉक्टरांनी त्याला एका पिंजऱ्यात नेले व ते साखळी काढू लागले. असे करताना पाहून वनाधिकारी घाबरले. म्हणाले, लगेच साखळी काढू नका, काही दिवस थांबा. डॉक्टरांनी त्या अधिकाऱ्यांना बाहेर जाऊन पिंजऱ्याचा दरवाजा लावून घ्यायला सांगितले. आता पिंजऱ्यात फक्त डॉक्टर प्रकाश आणि वाघ दोघेच होते.